जय भीम मैत्रिणो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार वंदन. मनुस्मृती दहन व स्त्री स्वातंत्र्य या विषयावर मी थोडक्यात बोलणार आहे. ब्राह्मणाचे असे काय लिखाण होते मनुस्मृतीमध्ये अस्पृश्याविषयी. ते बाबासाहेबांना दहन करावे लागले. मनुस्मृती ग्रंथ अस्पृश्यांची वाटोळं करणारं होतं. ते असे अशोक सम्राटांच्या काळाच्या नंतर त्यांचा नातू इसवी सन पूर्व 1805 मध्ये राजा झाला असताना त्यांचा ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग बौद्ध राजांचा बौद्ध धर्माचा खूप द्वेष करायचा. म्हणून त्याने बौद्धांचा खून केला. स्वतः मगध देशाचा पाटलीपुत्राचा राजा झाला. पुष्यमित्राने राजा झाल्यानंतर बौद्ध राजांना, बौद्धांना व भिक्खूंना घर मारणे, रक्तपात घडविणे सुरू केले. बौद्ध विहार, स्तूप, स्तंभ सगळे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा सुरू केला. बंद पडलेले ययाग, पशुबळी देणे, कर्मकांड सुरू केले. पुष्यमित्र शुंगाने सुमित भार्गव या ब्राह्मणाला शुद्धाचा विरोधात आणि ब्राह्मणाच्या हिताचे असे लिखाण करायला सक्त आदेश दिला. सुमित भार्गव जो ग्रंथ लिहिला त्याच मनुस्मृती हे नाव दिले. यामध्ये त्याने 4 वर्ण तयार केले: स्वर्ण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. स्वर्ण म्हणजे सर्वात श्रेष्ठ, क्षत्रिय म्हणजे लढाई करणारे, वैश्य म्हणजे व्यवसाय शूद्र, तिन्ही वर्णांची सेवा करणारा. स्वर्ण म्हणजे ब्रह्माच्या मुखातून जन्माला आला. क्षत्रिय म्हणजे भुजा, वैश्य जागेमधून, शुद्ध पायातून. शूद्राची सावली स्वर्णावर पडू नये, त्यांनी गावाच्या बाहेर राहावे. गळ्याला मडका थुंकण्यासाठी व कमरेला झाडू, चालताना जमीन झाडण्यासाठी, ज्या जागेवरून तो जातो ती जागा झाडण्यासाठी. विवाहातील विषमता. केवळ वासनेपोटी आपल्याला खालच्या वर्गातील स्त्रीशी विवाहाची भूमा दिली होती. शुद्ध स्त्रीशीच लग्न करेल, वैश्य कन्याशीच लग्न करेल, क्षत्रिय कन्येशीच लग्न करेल. ब्राह्मण मात्र क्षत्रिय, वैश्य, शूद्र कन्येशी विवाह करेल. ब्राह्मणाला खालच्या स्त्रियांशी संबंध घडवून आणण्याची दिक्कत नव्हती. ब्राह्मणाचे मृतदंड देणे म्हणजे घोर महापाप असे ब्राह्मणाचे निदान होते. नैसर्गिक मृत्यू येत नाही तोपर्यंत त्यांना मृत्यू येणार नाही. कोणत्याही वर्णातील स्त्रीला शिक्षणाची परवानगी नव्हती. स्त्री शिक्षण म्हणजे घोर पाप असे भोड्या भाबड्या जनतेला त्यांच्या मनात रुजवले होते. स्त्रियांनी शिक्षण घेतले तर त्यांच्या ताठात अड्या पडतात असा समज मार्तंडांनी रुजवून ठेवला होता. सती प्रथा. ॲबे धुओ या फ्रेंच धर्मोपदेशकांनी 1642-1823 या काळात अनेक माहितीपूर्ण ग्रंथ लिहिला. हिंदू चालीव्यवहार, स्त्रियांच्या शीलभंगाविषयी मनुस्मृतीचे कथन आहे. ब्राह्मण हा भूदेव आहे म्हणून राजाचा जरी विवाह झाला तरीही पहिल्या रात्री त्या राणीचे शीलभंग करायचा अधिकार ब्राह्मणाचा आहे. ब्राह्मण, पुरोहित, उच्च ब्राह्मण, पंत, ब्रह्मचार्य हे सर्व नव्या नवरीचे पहिल्याच रात्री शीलभंग करीत होते. राजाही आपल्याला नव्या नवरीचे शीलभंग करण्यासाठी 400 ते 500 स्वर्ण मोहरा द्यायचे. असे एक दुसरे विधान पण आहे. जर पती 6 वर्षासाठी जर परदेशी धन कमविण्यासाठी जर गेले असतील तर 3 वर्ष पत्नीने वाट पाहावे, नंतर परपुरुषांशी संबंध जोडावे. विवाहित पती जर परत आला तर त्यांच्याकडे परत जावे. यावरून ब्राह्मणी नियम खालच्या तिन्ही वर्णाला नीलाम करण्यासाठी होते हे सिद्ध होते. मनुस्मृतीमध्ये हे जे काही थरारक कठोर मनुस्मृती लिहून होती त्याबद्दल आळा घालण्यासाठी ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजा राममोहन रॉय, लॉर्ड हेस्टिंग, अकबर या लोकांनी खूप प्रयत्न केले. राजा राममोहन रॉय यांची मोठ्या बंधूंची पत्नी यांना शुद्ध सती गेल्या होत्या. जेव्हा त्याने जगमोहन रॉय यांचे 1811 मध्ये निधन झाले होते तेव्हा अग्नीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ब्राह्मणांनी सतीवासांनी ढकलून आगी ओंडके फेकून तिला मारले. तेव्हा ती भाऊजी म्हणून ओरडत होती. त्याची छात राममोहन रॉय याचा मनावर पडली आणि त्यांनी 1821 डिसेंबरमध्ये सतीबंदीचा कायदा पास केला. हे सगळं बघून वाचून
बाबासाहेबांनी सुद्धा याचा त्यांना खूप त्रास झाला. तेव्हा आपल्याला दीनदिव्यासाठी खूप तळमळायचे, म्हणून त्यांनी महाडमध्ये 25 डिसेंबर 1926ला मनुस्मृतीचे दहन ब्राह्मणाच्या हातून केले. एवढं बोलून मी 2 शब्द आपले पूर्ण करते. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणी. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन विजयादशमीला करण्याचे कारण काय होते याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार काही सांगणार आहे. विजयादशमी का सही नाम अशोक विजयादशमी है. जी हाँ, सही सुना आपने, क्योंकि महान सम्राट अशोक के कलयुग में विजय होने के 10वें दिन मनाए जाने के कारण इसे अशोक विजयदशमी कहते हैं. इसी दिन सम्राट अशोक ने बौद्ध धर्म दीक्षा ली थी. विजयादशमी बौद्धों का पवित्र त्योहार है. ऐतिहासिक सत्यता है कि महाराज अशोक ने कलयुग युद्ध के बाद हिंसा का मार्ग त्याग करके बौद्ध धर्म को अपनाने की घोषणा कर दी थी. बौद्ध धर्म बन जाने पर वो बोधि स्थलों की यात्राओं पर गए. तथागत भगवान बुद्ध के जीवन को चरितार्थ करने और अपने जीवन चरितार्थ करने के लिए निमित्त हजारों स्तूपों और शिलालेखों धम्मस्तंभों का निर्माण कराया. सम्राट अशोक के इस धार्मिक परिवर्तन से खुश होकर देश की जनता ने उन सभी स्थलों को सजाया, संवारा और प्रदीप उत्सव किया. ये आयोजन हर उल्लास के साथ 10 दिनों तक चलता रहा. 10वें दिन सम्राट अशोक ने राज परिवार के साथ पूज्य भंते मोगी की लुप्त से धम्म दीक्षा ग्रहण कर ली. धम्म दीक्षा के बाद सम्राट अशोक ने प्रतिज्ञा ली थी, आज के बाद शास्त्रों से नहीं बल्कि शांति और अहिंसा से प्राणी मात्र के दिनों पर विजय प्राप्त करेंगे. इसलिए संपूर्ण बौद्ध जगत इसे अशोक विजयादशमी के रूप में मनाया जाता है. लेकिन कहा जाता है ब्राह्मणों ने इसे काल्पनिक राम और रावण की विजय बताकर बहुजनों को इस महत्वपूर्ण त्योहार पर कब्जा कर लिया. जहाँ तक दशहरे की बात है तो इससे जुड़ा तथ्य यह है कि चंद्रगुप्त मौर्य से लेकर मौर्य साम्राज्य के अंतिम साम्राज्य मृगज मौर्य के सेनापति मित्र सुंग ने हत्या कर दी थी और सुंग वंश की स्थापना की. उस समय सुंग ब्राह्मण था. इस समाज में उस दिन बहुत बड़ा उत्सव मनाया. उस साल अशोक विजयादशमी का ही दिन था. उन्होंने अशोक शब्द को हटाकर और जश्न मनाया. इस जश्न में मौर्य वंश के 10 सम्राटों के अलग अलग पुतलों न बनाकर एक ही पुतला बनाया और उसके 10 सर बना दिए और उसका दहन किया गया. आपको बता दें 25 सालों के सम्राट अशोक के विरासत से जोड़ते हुए 14 अक्टूबर 1956 को अशोक विजयादशमी के दिन ही बाबा साहेब डॉक्टर आम्बेडकर ने 5 लाख लोगों के साथ बौद्ध धर्म की दीक्षा ली. इसलिए हमें यह समझना चाहिए कि विजयादशमी की हकीकत क्या है. हम जिस विजयादशमी को मनाते हैं आखिर उसका असली इतिहास क्या है. इसलिए धम्मचक्र प्रवर्तन दिन विजयादशमी को ही मनाया जाता है. धन्यवाद. जय भीम सर्व मैत्रिणींना. मी आज जयंतीनिमित्त एक छोटीशी कविता सादर करीत आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त. अंधारच होता नशिबी ज्यांच्या, अंधारच होता नशिबी ज्यांच्या, त्यांना प्रकाशाचे दान दिले, त्यांना प्रकाशाचे दान दिले. तुमचे मानावे किती उपकार साहेब, तुमचे मानावे किती उपकार साहेब, तुम्ही संविधान दिले, तुम्ही संविधान दिले. ज्योतिबांचे विचारधारा टिकवण्यासाठी, ज्योतिबांची विचारधारा टिकवण्यासाठी, निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी, वेचले आयुष्याचे सामान्य सुखासाठी, आयुष्याचे सामान्य सुखासाठी आज स्वातंत्र्य जगतो आम्ही, आज स्वातंत्र्य जगतो आम्ही. बाबासाहेबांच्या स्मृतीसाठी, बाबासाहेबांच्या मूर्तीसाठी. आम्ही शाहूचे फुले ज्यांचा विचारांना ओंजळीत या धरतो आम्ही, ओंजळीत या धरतो आम्ही. जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे, एकता कायम आहे. कारण
कारण तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे. कारण तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे. जरी वेगळ्या भाषा असल्या तरी हा सल्लोक बंधुत्वाचा राष्ट्रभावनाचा वाढत जाईल. हा सल्लोक बंधुत्वाचा राष्ट्रभावनाचा वाढत जाईल. रोज पहाटे सूर्य दिसलास की तुमची आठवण येत जाईल. जय भीम.